दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. एसआयटी समोर भोंदू अशोक खरातने उच्चारलेले हे शब्द. महिलांचं लैंगिक शोषण, फसवणूक, अघोरी कृत्य, आर्थिक गैरव्यवहार हे सगळं करून काळं साम्राज्य उभं केलेल्या अशोक खरातने एसआयटी चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे केलेत. लैंगिक शोषण हा अशोक खरात नेमकं कसं करायचा, महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्या ट्रिक्सचा वापर करायचा, खरातने एसआयटी समोर नेमकी काय कबुली दिली आहे, समोर आलेली माहिती नेमकी काय, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. महिलांचं लैंगिक शोषण, त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार असेल, त्याचबरोबर फसवणूक असेल, अघोरी कृत्य असेल, असे अनेक FIR अशोक खरातवर दाखल आहेत. अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आता ईडीची सुद्धा एंट्री झाली आहे. ईडीने सुद्धा अशोक खरातवर गुन्हा दाखल केलाय. आता एसआयटी या प्रकरणाची कसून चौकशी करतेय. अशोक खरातला एसआयटीनं जेव्हा काही प्रश्न विचारले तेव्हा त्याची अजब उत्तरं अशोक खरातने दिली आहे. सूत्रांनी नेमकी काय माहिती दिली आहे, अशोक खरातनं नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा तुम्हाला सांगते. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चमत्कार दाखवून किंवा वशीकरण करून नव्हे तर हात चलाखी करून आपण महिलांचं लैंगिक शोषण करायचो असं अशोक खरातने एसआयटीला सांगितलेलं आहे, अशी कबुली त्याने दिलेली आहे, अशी माहिती मिळतीये. ज्याला लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात ती खरी तर हात चलाखी असल्याचं अशोक खरातने एसआयटीला सांगितलं. एसआयटी कडून सुरू असलेल्या चौकशी दरम्यान अशोक खरात काय म्हणाला बघा. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणत त्याने कबुली दिली की मी महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं, पण वशीकरण करून नाही तर किंवा कुठला चमत्कार करून नाही तर मी हातचलाखी करून हे सगळं करायचो असं स्वतः अशोक खरातने म्हटलेलं आहे. आता सविस्तर एसआयटीचे प्रश्न आणि अशोक खरातने दिलेली उत्तरं याची माहिती तर समोर आलेली नाहीये, पण सूत्रांनी जी काही माहिती दिलेली होती त्यावरून अशोक खरातने दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणत महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याचं आता समजतंय. अशोक खरात त्याचबरोबर त्याचे असलेले राजकीय कनेक्शन याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत. पण या अशोक खरातवर आता ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केलाय आणि त्याचे जे काही मालमत्ता असतील तिथे ईडी छापेमारी करणार असल्याची सुद्धा माहिती मिळतीये. आता एसआयटी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये खुलासा करणार आहे. दरम्यान अशोक खरातचे पाय या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीनच खोलात गेलेले आहेत. त्याच्या कुटुंबाची सुद्धा एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही सध्या फरार आहे. त्याचा मुलगा सुद्धा नॉट रिचेबल झालाय. आता त्याच्या मुलीची सुद्धा चौकशी एसआयटी करणार आहे. त्याच्या मुलीच्या नावावर अनेक मालमत्ता असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली होती. दरम्यान ईडीची या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री झाल्यामुळे आणखीन कोण कोण अडकणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. पण अशोक खरातने एसआयटीला जी काही कबुली दिलेली होती त्याची धक्कादायक माहिती जी समोर आलेली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. एसआयटी या सगळ्या प्रकरणामध्ये काय म्हणते, एसआयटीची काय प्रतिक्रिया येते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही सुद्धा सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण अशोक खरातचे काळे कारनामे दिवसेंदिवस या सगळ्या संदर्भातली धक्कादायक माहिती समोर येते. आता ईडीमुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण अडकणार, कोणती धक्कादायक नावं समोर येणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला सगळ्यांबद्दल काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं काय आहेत ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.